श्री स्वामी समर्थ। आज मंगळवार, ज्येष्ठ अमावस्या। संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू अभ्यासात प्रगती, नोकरीत यश मिळेल, संकट दूर होतील। नमस्कार सख्यांनो, माझ्या सर्व माता भगिनींना आणि भावांना सुद्धा मनापासून नमस्कार। आजचा हा व्हिडिओ आपल्या सगळ्यांसाठी, आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी खूप खूप महत्त्वाचा आहे। पुढे जाण्यापूर्वी आपल्या या लाडक्या चॅनलला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री गंगणपतये नमः लिहायला अजिबात विसरू नका। तुमच्या एका कमेंटने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा नक्कीच वाढेल। बरं, आज काय आहे माहीत आहे ना? आज आहे मंगळवार आणि ज्येष्ठ अमावस्या। शास्त्रामध्ये ज्येष्ठ अमावस्येला खूप मोठं महत्त्व दिलं गेलेलं आहे। अमावस्या म्हटलं की बऱ्याच जणांच्या मनात भीती असते, नकारात्मक विचार येतात। पण सख्यांनो, अमावस्या ही घरातील नकारात्मकता बाहेर काढून सकारात्मकता आत आणण्याची सर्वात मोठी संधी असते। आज संध्याकाळी घराच्या उंबरठ्यावर कापुरासोबत आपल्याला फक्त एक विशेष वस्तू ठेवायची आहे। हा उपाय इतका प्रभावी आहे ना की यामुळे तुमच्या कुटुंबाची, मुलांची आणि तुमच्या पतीची खूप छान प्रगती होईल। असं म्हणतात की श्रद्धेने हा उपाय केला तर 7 पिढ्यांचं दारिद्र्य दूर व्हायला मदत होते। चला तर मग वेळ न घालवता थेट विषयाला सुरुवात करूया। आता तुमच्या मनात नक्की विचार आला असेल किंवा तुम्ही विचाराल सुद्धा, ताई अमावस्या तर दर महिन्याला येतेच की, मग या ज्येष्ठ अमावस्येत एवढं काय वेगळं आहे आणि तुम्ही नेमका हाच उपाय या दिवशी का करावा असं सांगता? बघा सख्यांनो, निसर्गामध्ये आणि आपल्या हिंदू शास्त्रामध्ये प्रत्येक महिन्याला एक विशिष्ट ऊर्जा असते। ज्येष्ठ महिना हा सूर्याचा अत्यंत तीव्र ऊर्जेचा म्हणजेच पराक्रमाचा महिना मानला जातो। या काळातील ऊर्जा खूप प्रबळ असते, म्हणून ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी केलेले उपाय, दिलेले दान किंवा केलेली कुळदेवतेची सेवा खूप लवकर फळ देतात। ज्यांच्या पत्रिकेत किंवा घरात पितृदोष आहे, ज्यांच्या घरात सतत पितरांचा त्रासामुळे कटकटी होतात, त्यांच्यासाठी तर हा दिवस म्हणजे एक सुवर्ण संधीच असते। या दिवशी पितृदोष निवारण केलं किंवा घरातील लक्ष्मी स्थिर करण्यासाठी छोटे छोटे उपाय केले ना, तर त्याचे 100% रिझल्ट मिळतातच। अहो, आपण दिवसभर किती कष्ट करतो सांगा बरं। तुमचे पती बाहेर जाऊन उन्हात तान्हात मेहनत करतात किंवा घरासाठी, मुलांसाठी दिवस रात्र एक करतात, पण तरीही बऱ्याच घरामध्ये काय होतं, महिना संपताच पैसा कुठल्या कुठे उडून जातो, हातात काहीच टिकत नाही। बरं, पैशाचं सोडून द्या, मुलांचं बघावं तर रात्रदिवस अभ्यास करूनही त्यांना परीक्षेत यश मिळत नाही किंवा नोकरीसाठी इंटरव्ह्यू देऊनही ऐन वेळी काम हुकतात। नवऱ्याच्या व्यवसायात किंवा नोकरीच्या ठिकाणी पाठीमागे सतत काही ना काही अडचणी, राजकारण सुरू असतं। घरात आल्यावर माणसं कारणाशिवाय चिडचिड करतात। आता तुम्हीच विचार करा, कष्ट तर सगळेच करतात, मग अडचण कुठे येते? या सगळ्यांचं मूळ कारण असतं घरात नकळत आलेली नकारात्मक ऊर्जा, वास्तुदोष किंवा कोणाची तरी लागलेली कडकडीत नजर। आणि ही नकारात्मकता सगळ्यात आधी कुठे पाय रोवते माहीत आहे? आपल्या घराच्या उंबरठ्यावर। आता जरा शांतपणे विचार करा, आपल्या घराचा उंबरठा म्हणजे नक्की काय? तो काय नुसता दगडाचा, दाराला लावलेला लाकडाचा फळा किंवा संगमरवरी दगडाचा तुकडा आहे का? अजिबात नाही। उंबरठा ही आपल्या घराची खरी लक्ष्मण रेषा आहे। हा उंबरठा म्हणजे आपल्या घराचं सुरक्षा कवच आहे। आपल्या घरात जी काही चांगली ऊर्जा, सुख, समृद्धी किंवा लक्ष्मी माता येणार असते, ती सगळ्यात आधी याच उंबरठ्यावरून आत प्रवेश करते।
आणि समजा बाहेरून एखादी वाईट शक्ती, कुणाची वाईट नजर किंवा नकारात्मक ऊर्जा आली तर तिला सुद्धा सगळ्यात आधी याच उंबरठ्याशी सामना करावा लागतो. जुनी माणसं खूप हुशार होती सख्यांनो. आठवून बघा, जुन्या काळात आपली आजी किंवा पणजी रोज सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात आधी उंबरठ्या धुवायची, त्याला हळद कुंकू लावून पूजायची. का करायच्या त्या? असं कारण त्यांना माहीत होतं की उंबरठ्यामध्ये बाहेरची नकारात्मकता बाहेरच अडवून ठेवण्याची आणि घरातील लक्ष्मी घरातच थांबवून ठेवण्याची अफाट ताकद असते. आज आपण फ्लॅट संस्कृतीत राहतो, त्यामुळे बऱ्याचदा उंबरठ्याकडे दुर्लक्ष होतं. पण ही चूक आपल्याला भारी पडते. म्हणूनच म्हणते, आज मंगळवारी या ज्येष्ठ अमावस्येच्या पवित्र मुहूर्तावर जेव्हा तिन्ही सांजा एकत्र येतात, त्या संध्याकाळच्या वेळी आपल्याला नेमका याच उंबरठ्यावर हा कापूर आणि लवंगेचा दिव्य उपाय करायचा आहे, जेणेकरून घराचा उंबरठा इतका शक्तिशाली होईल की घरात फक्त आणि फक्त सुख, समृद्धी आणि पैशाची आवक आत येईल आणि सर्व दारिद्र्य दाराबाहेरूनच पळून जाईल. आता सगळ्यांनो, उपाय करायचा म्हटलं की आपल्या डोक्यात पहिली भीती काय आहे ते माहीत आहे? बापरे, आता यात काही खूप मोठी पूजा अर्चा असेल का? बाजारातून खूप महागडं साहित्य आणायला लागेल का? किंवा गुरुजींना बोलवावं लागेल का? तर अजिबात नाही. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कोणतीही मोठी पूर्वतयारी करण्याची गरज नाही आणि बाजारात जाऊन खिसा खाली करायची तर अजिबात गरज नाही. आपल्या स्वयंपाकघरात रोजच्या वापरात ज्या गोष्टी असतात ना, अगदी त्याच गोष्टी आपल्याला वापरायच्या आहे. निसर्गाने आणि आपल्या पूर्वजांनी आपल्या स्वयंपाकघरातच अशा काही गोष्टी साठवून दिल्या आहे ज्यांच्यामध्ये अद्भुत ताकद आहे. तर मग नीट ऐकून घ्या आणि लिहून घेतलं तरी चालेल. काय काय साहित्य लागणार आहे. पहिली वस्तू म्हणजे कापूर. आता कापुराच्या बाबतीत मी म्हणेन, जर तुम्हाला बाजारात भीमसेनी कापूर मिळाला तर तो खूपच उत्तम. भीमसेनी कापूर हा नैसर्गिक असतो आणि त्याच्यात सुगंध खूप वेळ टिकतो. त्याची सकारात्मक ऊर्जाही जास्त असते. समजा ऐनवेळी भीमसेनी कापूर नाही मिळाला तर अजिबात काळजी करू नका. आपण रोज देवा पूजेसाठी जो साधा कापूर वापरतो ना, वड्यांचा किंवा गोळ्याचा, तो वापरला तरीही चालेल. देव फक्त आपली श्रद्धा बघतो, साहित्य नाही. आणि दुसरी ती एक विशेष वस्तू ज्यामुळे आपल्या घरात चमत्कारिक बदल होणार आहे, ती वस्तू म्हणजे आपल्या मसाल्याच्या डब्यातील अखंड लवंग. आता इथे एक गोष्ट मात्र अगदी आवर्जून लक्षात ठेवा. लवंग घेताना ती कुठेही तुटलेली, फुटलेली किंवा वाकडी तिकडी नसावी. ज्या लवंगेचा वरील छान गोल आणि पूर्ण फूल असतं ना, तशीच अख्खी लवंग आपल्याला निवडायची आहे. खंडित किंवा तुटलेली लवंग पूजेत किंवा उपायांमध्ये वापरत नाहीत. एक छोटीशी टीप लक्षात घ्या. जर काही कारणाने घरात लवंग नसेल तर तुम्ही त्याऐवजी काळी मोहरी, ज्याला आपण राई म्हणतो, किंवा 1 रुपयाचं तांब्याचं किंवा साधं नाणं सुद्धा वापरू शकता. पण आज मी तुम्हाला जो लवंग आणि कापुराचा विधी सांगणार आहे ना, तो सर्वात जास्त प्रभावी आणि तात्काळ रिझल्ट देणारा आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, हा उपाय नेमका कधी आणि कोणत्या वेळी करायचा? वेळेचं गणित खूप महत्त्वाचं असतं सगळ्यांनो. हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी प्रदोष काळात करायचा आहे. प्रदोष काळ म्हणजे नेमकी कोणती वेळ? मावळतीला जातो. पाखरं आपल्या घराकडे परततात आणि अंधार पडायला सुरुवात होते. म्हणजे साधारण संध्याकाळी 6:30 ते 7:30च्या दरम्यान ही तीच वेळ असते जेव्हा आपण आपल्या घरात देवापाशी दिवा अगरबत्ती लावतो, तुळशीपाशी दिवा लावतो. याच वेळेत लक्ष्मी माता पृथ्वीवर संचार करत असते. त्यामुळे ही वेळ या उपायासाठी सर्वोत्तम आहे.
पण थांबा, उपाय करण्यापूर्वी आज दिवसभरात आपल्याला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट करायची आहे. अहो सख्यांनो, घराची साधी स्वच्छता न करता आपण थेट उपाय केला तर त्याचा काय फायदा? म्हणून आज सकाळी किंवा दुपारी घर छान व्यवस्थित झाडून घ्या आणि जेव्हा तुम्ही घर पुसायला घ्याल ना, तेव्हा पुसण्याच्या पाण्यात थोडं खडे मीठ, सामुद्रिक मीठ टाका. मिठाच्या पाण्यात अशी ताकद असते जी घरातील जुनी साचलेली नकारात्मक ऊर्जा, आजारपण किंवा कटकटी खेचून घेते. मिठाच्या पाण्याने घर पुसलं की समजून जा, तुमची निम्मी नकारात्मकता तिथेच नष्ट झाली. त्यानंतर संध्याकाळी उपाय करण्याच्या आधी आपल्या घराचा उंबरठा सुती कापडाने स्वच्छ पुसून घ्या. उंबरठ्यावर धूळ नसावी. उंबरठा पुसून झाल्यावर तिथे हळदीमध्ये थोडं पाणी घालून हळदीची 2 बोटे रेखा ओढा किंवा डाव्या उजव्या बाजूला हळद कुंकवाने छान स्वस्तिक काढा आणि समोर एक छोटीशी सुंदर रांगोळी काढा. बघा, एवढं केलं ना की तुमच्या उंबरठा देवाच्या स्वागतासाठी आणि उपायासाठी पूर्णपणे जागृत होईल. आता नीट लक्ष देऊन ऐका की आज संध्याकाळी आपल्याला नक्की काय करायचं आहे. साधारण 6:30 ते 7 वाजता जेव्हा तुम्ही घरात देवापाशी दिवा अगरबत्ती लावाल, त्यानंतर एक मातीची पणती किंवा एखादी छोटी पितळेची तांब्याची वाटी घ्या. ती घेऊन आपल्या घराच्या मुख्य दरवाजापाशी या. घराच्या आत उभं राहून बाहेरच्या बाजूला बघताना आपल्या उजव्या हाताला उंबरठ्याच्या बाजूला ती पणती किंवा वाटी ठेवा. आता त्या वाटीत 2 कापराच्या वड्या ठेवा आणि त्यावर 2 अखंड लवंगा, ज्याला फूल आहे अशा ठेवा. आता देवाचं नाव घेत तुम्ही स्वामी भक्त असाल तर श्री स्वामी समर्थ म्हणा, शिवभक्त असाल तर ओम नमः शिवाय म्हणा. तो कापूर पेटून घ्या. कापूर जळत असताना मनात अगदी आनंदी, शांत आणि सकारात्मक विचार ठेवा. मनातल्या मनात प्रार्थना करा, हे लक्ष्मी माते, हे कुलदेवते, माझ्या घरातील सर्व नकारात्मकता, दारिद्र्य, कटकटी कापुरासोबत जळून खाक होऊ दे. माझ्या पतीला नोकरी व्यवसायात यश मिळवू दे. माझ्या मुलांची प्रगती होऊ दे आणि माझ्या घरात सुख, शांती, समृद्धी अखंड नांदू दे. हा उपाय करताना घ्यायची काळजी. कापूर पूर्ण जळू द्या. ही प्रक्रिया करत असताना कोणाशीही बोलू नका. अगदी शांत चित्ताने करा. कापूर आणि लवंग जेव्हा एकत्र जळतात तेव्हा त्यातून जो धूर आणि सुगंध निघतो तो घरातील वाईट शक्तींना आणि वास्तू दोषांना पूर्णपणे नष्ट करतो. ज्या घरात हा उपाय दर अमावस्येला किंवा या ज्येष्ठ अमावस्येला केला जातो तिथलं वातावरण एकदम हलकं आणि प्रसन्न होतं. सख्यांनो, हा उपाय दिसायला खूप छोटा वाटेल. काही जणांना वाटेल, अरे कापूर आणि लवंग जळून कसं काय दारिद्र्य जाईल. पण यामागे एक शास्त्र आहे, एक ऊर्जा आहे. लवंग ही राहू आणि केतूच्या दोषांना शांत करते, तर कापूर हा घरातील देवतत्वाला जागृत करतो. जेव्हा नवऱ्याच्या कामात सतत अडथळे येतात, पैशाची आवक थांबते किंवा घरातील माणसं सारखी आजारी पडतात, तेव्हा समजायचं की घरातील ऊर्जा बिघडलेली आहे. हा उपाय केल्यावर काय होतं सांगते. पतीची प्रगती, व्यवसायात अडकलेला पैसा मिळायला लागतात, नोकरीत बढतीचे योग येतात, मुलांचा विकास, घरातलं वातावरण शांत झाल्यामुळे मुलांचं मन अभ्यासात लागतं, चिडचिड कमी होते, दारिद्र्य मुक्ती, घरातील विनाकारण होणारे खर्च थांबतो आणि पैशाची बचत व्हायला सुरुवात होते. 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल. याचा अर्थ असाच की तुमच्या पुढच्या पिढ्यांना कधीही अन्नाची किंवा पैशाची कमतरता भासणार नाही. इतकी लक्ष्मी घरात स्थिर होते. तर माझ्या लाडक्या सख्यांनो आणि माझ्या सर्व माता भगिनींनो, आज येणारी ही ज्येष्ठ अमावस्या आहे ना, ती तुमच्या आयुष्यात एक
आशेचा नवीन किरण घेऊन आली आहे असं समजा. ही संधी अजिबात वाया घालवू नका. बघा, बाजारात जाऊन हजारो रुपये खर्च करण्यापेक्षा घरातल्या घरात अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने आणि अटूट विश्वासाने हा उंबरठ्यावरील कापूर आणि लवंगेचा छोटासा उपाय नक्की करून बघा. मी तुम्हाला स्वअनुभवावरून सांगते, जेव्हा आपण देवावर आणि आपल्या कर्मांवर विश्वास ठेवून एखादी गोष्ट करतो ना, तेव्हा ब्रह्मांडसुद्धा आपल्याला साथ देतं. हा उपाय केल्यानंतर तुमच्या घरात, तुमच्या पतीच्या व्यवसायात आणि मुलांच्या स्वभावात नक्कीच सकारात्मक बदल घडेल. हा मला 100% विश्वास आहे. फक्त मनात कोणतीही शंका न ठेवता अगदी आनंदी आणि पवित्र मनाने हा उपाय करा. बरं सख्यांनो, आज आपण जी ही एक मैत्रिणीसारखी अगदी घरगुती चर्चा केली, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? यामुळे तुमच्या मनातील अमावस्येबद्दलची भीती दूर झाली का? मला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की सांगा. तुमच्या प्रत्येक कमेंटची मी खूप आतुरतेने वाट पाहत असते. तुमच्या कमेंट वाचून मला पुढचे व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मोठी ताकद मिळते. जाता जाता नेहमीप्रमाणे माझी एक लाडकी आठवण करून देते. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ खरोखरच मनापासून आवडला असेल, यातील माहिती उपयुक्त वाटली असेल, तर या व्हिडिओला एक नक्की लाईक करा. तुमच्या एका लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तसेच माझ्या तुम्हाला शुभेच्छा. आपल्या घरातील आणि नात्यातील इतर माता भगिनींना याचा फायदा म्हणून हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत व्हॉट्सअप ग्रुपवर आणि नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्ही जर आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर खाली दिलेल्या लाल बटनावर क्लिक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. शेजारील घंटीचे बटन नक्की दाबा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओ आला की सगळ्यात आधी तुम्हाला मेसेज येईल. हो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, कमेंट बॉक्समध्ये रिकामा ठेवू नका. तिथे आपल्या आराध्य देवाचं नाव श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री गणेशाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. ईश्वराचे नाव घेतल्याने कमेंट बॉक्ससुद्धा सकारात्मक ऊर्जेने भरून जाईल. चला तर मग माझ्या लाडक्या सख्यांनो, आज इथेच थांबते. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर, सोप्या आणि तुमच्या माझ्या घराशी जोडलेल्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, घरातल्या लोकांची काळजी घ्या आणि नेहमी हसतमुख आनंदी राहा. तुम्हा सर्वांना ज्येष्ठ अमावस्येच्या मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.